माझा बंटी पाटाला फोटो सध्या काही होणार नाही. आम्ही युतीमध्ये लढलेलो आहे. आम्ही युतीमध्ये राहणार आणि युतीचा महापौर करणार आणि आयुष्यामध्ये आपण अशी कधी नावानं झालायचे विरुद्ध सगळी झाली की सांगितली स्पष्ट मत मांडला काही अर्थ नाही. आपण दिवस जातील भोग सरळ आणि दुःख काय आहे की ठीक आहे. मी वागवली पडकायचं जीव गेलेला काही लढाई अशा होत नाही. त्या कामाची नोंद हा हसन मुश्रीफपणे माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थोड्याशिवाय राहणार नाही. हसन मुश्रीफांचा असं बेबीचे देखा वाटला असं असं नाही असं पटेल काय आणि मला विचारल्याशिवाय फॉर्म भरायचं नाही असं भयासाठी मला आदिवासी नोंद हा हसन मुश्रीफपणे माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थोड्याशिवाय राहणार नाही. आपल्या राष्ट्रवादीने युतीची सत्ता आणण्यासाठी आपण कार्यकर्त्यांचा जो मेळावा घेतलेला आहे त्या मेळाव्याला उपस्थित कागल नगरीच्या नगराध्यक्षा सभागृहाची सगळी मान्यवरांनी ज्यांचं आपलं मनोगत झालं ते गडिंगज नगरीचे नगराध्यक्ष महेश सुब्रतमठ, गोकुळ संघाचे संचालक युवराज बापू, गोकुळ संघाचे माजी चेअरमन रणजित पाटील, भैयासाहेब माने, वसंतराव धुळे, शशिकांत खोत, सतीश पाटील, कोल्हापूर जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा शीतलताई फराटे, बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विकास पाटील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित ज्यांचा आपण सत्कार केला ते गडिंगज नगरीचे उपनगराध्यक्ष, कागल आणि गडिंगजचे स्वीकृत नगरसेवक आणि कागलचे गटनेते आमचे ज्येष्ठ सहकारी चंद्रकांत गवळी साहेब या ठिकाणी सगळ्यांची नावं घ्यायला लागलो तर मला वेळ लागेल. मोठ्या संख्येत उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू, आता आपण ज्या वेळा मेळावा किंवा बैठक असते त्यावेळी वेळेवर येण्याची आवश्यकता आहे. बोलवली की एक तासाला यायचं याचा पद्धत बंद झाली. मी आता 5:45 वाजले 4ची टायमिंग दिली होती. मी बेलेवाडी काळामध्ये कार्यकर्त्याचा मनपूर्वक आभारी आहे. 1.25 तासानं का असं का वेळेत वेळ काढून ते आले आणि आमच्या आता नगरपालिकेला निवडून गेलेले आता त्यांचं काम संपलेलं आहे ते अर्जुन नाईक आले त्यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे. पण वेळेचं महत्व आता शिकलं पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये आपण जर असा जर वेळ घेत असाल तर एकूण 68 जिल्हा परिषद मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये आहे आणि जवळजवळ 60 ठिकाणी आम्ही उमेदवार उभे करणार आहोत आणि कागल विधानसभा मतदारसंघामध्ये 8 जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. म्हणजे आपले करून मला 60 म्हणजे 52 मतदारसंघ करायचे. तुम्ही जर असं तास 2 तास वेळानंतर यायला लागला तर माझा जिल्हा व्हायचा गावा फिरून आणि निवडणूक व्हायची केली तर मला वाटतं ज्या वेळा आम्ही मेळावे बघू तर आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावं अशी विनंती मी आपल्याला सर्वांना कळकळीने करतो. ज्या अग्निवीरांची निवड झाली आज आपण त्या 200 आपल्या कागल विधानसभा मतदारसंघातील त्यांचे सैनिक दिनाच्या अग्निवीरासाठी जी निवड झाली होती त्यांचा सत्कार ठेवलेला होता. पण आज त्यांचं सर्टिफिकेटचं व्हेरिफिकेशन नसल्यामुळं बऱ्याच मुलांना इथं येता आलं नाही.
परंतु ते जे हजर होते त्या प्रातिनिधिक 15-20 लोकांचा मुलांचा आम्ही सत्कार केला. मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून, कागल विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून मी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या त्यांच्या आयुष्याबद्दल मी शुभेच्छा. आता या अग्निवीर हे 7 वर्षासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. 7 वर्षानंतर ज्यावेळी ते बाहेर पडतील त्यावेळेला सुरक्षा दलामध्ये, सिक्युरिटीमध्ये, पोलीस भरतीमध्ये त्यांना प्राधान्याने घ्यावं अशा प्रकारचे आदेश सरकारने काढलेले आहेत. आणि म्हणून 7 वर्षानं ते ज्यावेळेला येतील त्यावेळेला त्यांना नोकरी चांगली मिळेल त्यावेळी त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून मी निश्चितपणाला प्रयत्न करेन असं आश्वासन आहे. आणि म्हणून मी त्यांना या निमित्ताने त्यांचं अभिनंदन करतो. कागल नगरीच्या नगराध्यक्षा सभापती मानेवणी, मुरगुडचे नगराध्यक्ष महेश दुर्गमठ आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहवा आघाडीचे आणि मुरगुडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहवा आघाडीचे सर्व नगरसेवकांचे मला पूर्ण अभिनंदन करतो. तेव्हा मुरगुडला थोडस एक घटना घडली. आमच्या ते तिकडे गेले, तिकडे इकडे आले आणि आपल्याला प्रचाराची यंत्रणा व्यवस्थित राबवता आली नाही. ठीक आहे, पराभव हा पराभव असतो, विजय हा विजय असतो. परंतु कागलमध्ये युती झाली आणि प्रचंड मताने नगराध्यक्षासह नगरसेवक निवडून आले आणि मुरगुडला तर चमत्कारच झाला. माझ्या गडिंगलमध्ये मी विरुद्ध सर्व पक्ष एकजोडलेले होते आणि यामध्ये महेश दुर्गमठ ज्याचं आपण मनोगत ऐकलं की लिंगायत समाजाचे बेडा जंगम जातीचे, बेडा जंगम जातीला एसटीचा दर्जा आहे मागासवर्गीयांचा, ते पुजारी आहे. आणि त्याने भाषणामध्ये लोकांना पटवून दिलं की मी आजपर्यंत शिवपूजा करत होतो, आता तुमची पूजा उद्यापासून करेन. या एका वाक्यावर प्रत्येक विजय झाला. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मेहनत, सर्व नागरिक जे गडिंगल शहरातील आहेत, कागल शहरातील आहेत, त्यांनी दाखवलेला विश्वास आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये चांगला विकास होईल ही अपेक्षा ती निश्चितपणे दोन्ही नगराध्यक्षांनी सर्व नगरसेवक पूर्ण करतील अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि त्याला मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. बरोबर आता लागलेल्या आपलं महिला आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल आज 2 दिवसापूर्वी वाजला आणि आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख सुरू झालेली आहे. मी म्हणून काढला तो सोमवार आणि बुधवार फळा अतिशय उत्कृष्ट मुहूर्त आहे. म्हणजे सोमवार दिवस चांगला आहे, बुधवार चांगला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या 96 आणि 7 तारखेला मतदान, 5 तारखेला मतदान. म्हणजे किती दिवस कमी मला मिळालेला होता आणि त्या 60 जिल्ह्याच्या ठिकाणी मला जायचा प्रचार. तर मी भैयासाहेबांनी, युवराज पाटील आणि प्रमुख मंत्रीला बसलो विकास पाटील वगैरे आणि ठरवलं की आता प्रत्येक गावात जिल्हा परिषदाकडे तसं जाता येईल शक्य नाही. आणि म्हणून पंचायत समितीला एक सभा घ्यायची मेळावा, तिला बोलायला कसबा सांगा जिल्हा परिषद मतदारसंघ, कसबा सांगायला मेळावा घ्यायचा आणि एक मौजे सांगायला घ्यायचा आणि तिथं पंचायत समिती लोक गोळा करायचे, तिथे पंचायत समिती लोक इथे गोळा करायचे, झाला जिल्हा परिषद मतदारसंघ. मग सिद्धेंद्री, मग साके, मग चिखली, गंगे, कापशी, माझ्या बोरोडा आणि सावड एवढ्या सभा या कागल तालुक्यामध्ये, गडिंगलमध्ये हिजोनी, कळगाव ही 2 मोठं आणि पंचायत समिती कळगाव आहे, हिजोनी एक आहे, त्या 2 सभा आणि उर्दूला भालवन मंडळी यामध्ये कुठे एक सभा आणि कुर्तूला एक सभा, एवढ्या सभा घेतल्या की मला तुम्ही मोकळं सोडायचं जिल्ह्यामध्ये जायला.
शेवटी तुम्ही किल्ला लढवायचा गावागावात. आणि आता परवा विधानसभा झाली, सगळी आकडेवारी आमच्याकडे आहे, म्हणजे काय झालेलं आहे प्रत्येक गावात काय झाले तुम्हाला माहिती आहे. आणि आता युती झालेली आहे. अजून युतीची बैठक रविवारी चंद्रकांत दादा पाटील, मी आणि आंबेडकर साहेब आमच्या तिन्ही पक्षाची होणार आहे. आणि काही जागा या संबंधित गाडीला सोडायला लागतील, काही जागा संजय गाडीला सोडायला लागतील. तर त्या कुठल्या सोडायच्या, काय सोडायच्या, यासाठी मी एक कमिटी केलेली आहे. ती कमिटी अभ्यास करून सांगेल, त्याप्रमाणे वरती बोलू. परंतु माझी विनंती आहे की मी युतीचा मंत्री आहे, मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळाचा एक मंत्री आहे. जर आमची राज्यामध्ये युती असेल आणि आम्ही जर राज्याच्या युतीचे कायदे जर आमच्या मतदारसंघात घेणार असतो, तर युतीचं काय धर्म पालन करणं, आचारसंहिता पालन करणं हे आपलं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला न्याय मिळेल, तुम्हाला अन्याय होईल, त्याची कृपा काळजी करू नका. ज्यांच्यावर अन्याय होईल त्यांचा बॅकग्राऊंड उघडून काढेल एवढा विश्वास मी आणि देतो. आणि उद्या आपल्या मुलाखती आहे, वेळ वाटतो आणि उद्या जर वेळाचं व्हायला हो. मी मुलाखत उद्या आहे आपली तालुक्यात, अजून ती मुलाखत घेतली नव्हती. कोल्हापूरला मुलाखती घेतल्या, परंतु तुमची कागद कवळीची मुलाखत सुरू व्हायची आधीच एकनाथ शिंदे साहेब कोल्हापूरला प्रचारला येणार होते. मी निघून गेलो आणि मग केटी पाटलांनी आपल्या मुलाखती घेतलेल्या आहे. परंतु मी घेतल्या नसल्यामुळे मी उद्या सकाळी 9 ते 11 कसबा सांगाव आणि मौजे सांगाव पंचायत समिती अलका शेट्टी फार्ममध्ये जोडलेला आहे. 11 ते 12, 9 ते 11, 11 ते 12 शिंदेची जिल्हा पंचायत समिती, साखे पंचायत समिती, 12 ते माफे पंचायत समिती, येवली पंचायत समिती, 3 ते 5 बोरवडे पंचायत समिती, सावडे बुद्रुक पंचायत समिती, 5 ते 6 सेनापत कापशी आणि बांदेला पंचायत समिती, आणि 7 ते 7 चिखली आणि चिखली पंचायत समिती आणि हल्ली पंचायत समिती. सगळ्या टायमिंग असं देतात. कानेगाव चू कागदवाला म्हणजे आता कळगाव टोळी आणि हे सुटू झाला. उमेदवाराने फक्त यायचं, शिफ्ट म्हणणं आणायचं नाही आणि मला विचारल्याशिवाय फॉर्म भरायचं नाही असं भयासकट मला आदेश दिलेला आहे. आणि उद्या ज्या मुलांना होतील त्याच वेळेला मी संकेत देईन, तुम्ही फॉर्म भरायचं, त्यांनी फॉर्म भरायचं आहे. आणि रविवारी आमची जेव्हा युतीची बैठक होईल त्याला मी सगळ्यांना ज्यांना भरायची त्यांना कल्पना देईन. फॉर्म हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हा नावानं भरायचे, चिन्ह घेण्यात मागायचं आहे. ज्यांना अपक्ष भरायचं असेल त्यांनी निवडणुकीला बोलायला ते स्वतंत्र आहे. आमचा राष्ट्रवादी त्यांचा संबंध नाही. बंधू आपल्याला माहिती की अनेक वर्ष या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आपण भाग घेतोय आणि या कागद चौकटामध्ये आपण सर्वांनी जवळजवळ 25 वर्ष सलग 6 वेळा मला आमदार म्हणून आपला पाठवून दिलेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या कृपेनं मला या राज्याच्या मंत्रीपदी काम करण्याची संधी मिळाली. आणि एवढ्या सर्व कार्यक्रमामध्ये अनेक मनोगतामध्ये अनेक व्यासपीठावर बोलताना मी पूर्णपणानं माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. परंतु तुम्ही जर कार्यकर्ते नसता तर हा हसन मुश्रीफ हा मंत्री म्हणून या राज्याच्या नकाशावर हृदयाला आला नसता. तुमचे सर्वांचे कष्ट होते, तुमच्या मेहनत होती, तुम्ही माझ्यासाठी केलेलं रक्ताचं पाणी, हाडाची गाड ही आधी माझ्या स्मरणामध्ये आहे. आणि म्हणून या सगळ्यामुळे आपण आजपर्यंत ही यशस्वी वाटचाल करू शकलो. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात ज्येष्ठत्वाचा मान मिळण्याची संधी तुम्ही दिली. तर एवढं सलग 6 वेळा निवडून झालेला आणि आमदार या जिल्ह्याचा पहिला आपण त्याला मान मला दिला. 21 वर्ष मंत्री आपण बोलवलं आपली सेवा करण्याची संधी मला दिलेली आहे. माझ्या हातून या तालुक्याचा माझ्या मतदारसंघाचा विकास करण्याची संधी मला प्राप्त झाली. आणि विशेषतः जी खाती मला मिळाली त्याचा एक चांगला उपयोग या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी आणि अनेक योजना राबवण्यामध्ये आपण यशस्वी झालो. अनेक मोठे मोठे प्रकल्प आपण आणू शकलो.
सरसेनापती संताजी भटकर काका आपण तुमच्या सर्वांच्या सहकार नोहा करू शकतो. आपण या तालुक्यातील सगळी बारीक छोटी मोठी याचा उल्लेख मोठ्या बरेच करत होते. 750 देवालयांचा जीर्णोद्धार करण्याचं भाग्य सुद्धा आपल्याला या निमित्ताने लाभलं. आज मी सगळं सांगून आपला वेळ घेणार नाही, तर मला आता गेल्या मला चंदगड आज आणि गडिंगलज आता आपल्या नंदाताई बाबुळकर, राजेश पाटील माझे आमदार हे सगळे आपल्या लोक माझी वाट बघतायत. मला तिथं जायचं आहे. त्यानंतर आज सकाळी अनेक बैठका माझ्या झाल्या आणि गाव अनुभव असताना तुम्ही सांगितलं की इंग्रज आहे आणि इंग्रजीला चांगले निर्णय घ्यायचे नसतात, त्यामुळे निर्णयाप्रती येऊ नका. म्हणून मी काम सोडलं आणि मी काल सांत्वनासाठी गेलो. कैलास वर्षी गणपतनाना पाटील सिद्धर्ली 109व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मी त्यांचं काल सांत्वन केलं कुटुंबियांचं. नंतर गेलो मी चिखलीला. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक लालू भोसले यांच्या मातोश्री 108 वर्ष आहे. म्हणजे खडखडीत 104 वर्ष झाली होती. मी गेलो होतो त्या बाईला मला ते फोडून काढलं म्हातारीनं. मला काल त्याची आठवण आली. चष्मा नाही म्हणजे तांदूळ निवडताना चष्मा नाही, वाचताना चष्मा नाही आणि सुईमध्ये दोरा ओवायच्या त्या तशी तुम्हाला सगळ्यांना प्रकृती लाभो आणि तुम्ही 100 सगळे पास करो अशी प्रार्थना केली. आता कैलासवर्षी गणपतराव नाना पाटलांनी अशा उदाहरण सांगितलं. ते होते लाल निशाण पक्षाचे. आम्ही हायस्कूलला जातो त्यावेळी कागदच्या तहसील ऑफिसमध्ये कॉम्रेड संतराम पाटील, जीवनराव सावंत, वसंतराव सावंत आणि डॉक्टर रणदेवी वंदुरचे यांचे मोर्चे निघाले. आम्ही त्या भाषण ऐकत होतो आणि त्यावेळेपासून त्या कम्युनिस्टांची मोर्चे आणि त्यांची भाषण त्यांच्या घोषणा ही घोषणा द्यायची पद्धत असायची. हसन मुशिबांचा असं एका वाक्य. आता 2 मिनिटात शॉर्ट आहे, शॉर्टच आहे. अशा उल्लेख केला की एवढी पायाला मिळत होती त्यावेळेला, म्हणून त्याला एवढं मोठं आयुष्य लावलं. त्या सगळ्या मुद्द्यांना मी श्रद्धांजली वाहतो. आणि मग काल कैलास वर्षी सुनील शिरोशी त्यांचे बंधू कर्नाटकला म्हणजे कालचा दिवस. आता हे काम करायचं म्हणजे ते काम होतं आणि आज अनेक बैठका झाल्या. रविवारी आमची बैठक आहे. माझी विनंती आहे, बरोबरच अनेक कार्यकर्त्यांची इच्छा असतात त्यांच्या प्रस्तुत होत नाही, अनेकांच्यावर अन्याय होतो, परंतु तुम्ही समजून घेतलं पाहिजे की किती कठीण गोष्ट आहे. आता आपण बघितलंय, आपण स्वतंत्र लढवून आपण अनेक जण नाराज होतातच. आता युती घेतल्या पण थोडे अधिक नाराज होतील, परंतु आपल्याला याच्याशिवाय मार्ग आहे. मला जर मंत्रिपद राहायचं असेल तर मला त्याला कोल्हापूरला मी आणि बंटी पाटील जेव्हा एकत्र होतो तेव्हा राष्ट्रवादीने काँग्रेसने सत्ता केली. आता यावेळेला सुद्धा आम्ही गेलो, त्यांनी ज्या जागा केल्या त्याच घेतल्या. त्याला कारण होतं की आमचे जुने जे लोक होते चांगले, एका वर्षापूर्वी विधानसभा निवडणुका झाल्यामुळं आणि दोन्ही आमदार अनेक वर्ष त्या शहरामध्ये असल्यामुळं आमच्या मित्र पक्षांनी राजेश क्षीरसागर आमदार झाले आणि आपले अमल महाडिक आमदार झाले दक्षिणला. आणि त्यांचे कार्यकर्ते वर्षापूर्वी जे अटॅच झाले ते निघाले, ते तिकडे राहिले. आणि मग जी काही आमच्याला दिली आम्ही घेतली त्याची 4 आले. आज मग काय दाखवायला काहीतरी माझा बंटी पाटाला फोटो सध्या काही होणार नाही. आम्ही युतीमध्ये लढलेलो आहे, आम्ही युतीमध्येच राहणार आणि युतीचा महापौर करणार आणि आयुष्यामध्ये आपण अशी कधी गद्दारी वगैरे केली नाही. आता बंटी पाटलाला आता काय होते अशा निवडणुकी एक विरुद्ध सगळी झाली की सांगितली आणि त्याचा फायदा होतो. थोडासा ह्या कोल्हापूरमध्ये थोडा झालेला आहे आणि म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये तसं होणार नाही याची काळजी तुम्ही प्रत्येकाने घ्यायची. काय होतंय झाला तू करतोय की त्याला काय करायचं. आता मला कशी जीव गेलेला सगळे लढाई अशा होत नाही. वेगवेगळ्या नेताबद्दल केलं तर लढाई होती. मी बघत होते आता सगळी काय करायचं उत्तर पटेल काय एकट्याकडून संधी जागा आल्या आणि आम्ही तिकडे
आता मला एक आठवण आली की माग एका राजाला प्रमाण काढतात की आमच्या अमुक अमुक देवालयाला सगळ्यांनी अभिषेक घालायला तुला आणि मग सकाळपासून दोन्ही भेटली महाराजांना महाराज प्रत्येकाला येऊन त्यांनी अभिषेक घातला सकाळी दोन महाराज बघतील पाणीच त्याला वाटतं की देव दुलालं त्याला वाटतं देव दुलालं त्याला वाटतं देव दुलालं त्याला वाटतं त्याला दुसरं दुलालं कुणीही उद्योग आलं नाही महाराज म्हटला अरे एकट्याने घातलं पाण्याला पांढरा करत या हे असं भेट तुमचं देव आहे आणि पश्चाताप होईल आता उद्या तुला मध्ये करताना तुम्ही स्पष्ट मत मांडा मत मांडण्यात काही अर्थ नाही तो आपण युतीचे फायदे घेणार असू युतीच्या सत्तेत असू युतीचे फळ टाकणार असू तर युतीमध्ये सुद्धा बाहेर आपल्याला शिकलं पाहिजे की जाण आता कागद करायला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आलेले आहेत त्यांचा बनत्व आभारी आहे ठीक आहे काय थोडं एकत्र होणार त्यामुळे लगेच करते काय झालंय बूथवार मतदान आहे 1000 मताचा एक बूथ आहे त्यामध्ये काय झालं असेल ते लगेच लक्षात येते आम्ही बोलून दाखवत नाही आता आम्ही मूर्ख असं नाही आम्हाला कळते तर पुढच्या वेळेला तुम्ही करत असल्याप्रमाणे होतोय पण जेव्हा कामाला दिसत जेव्हा कळते हे कसं करायचं नाही करायचं त्यावेळेला आम्ही बघत आहे त्यामध्ये काय झालं असेल ते लगेच लक्षात येते असं आता मी वाजवाने ओळखायचं राजकारणाला ओळखायचं गावात लवकर वाचलं एका सेकंदात असं मला दाखवायला मला चिडायला येते तर शब्द गेले की माणसाच्या फार जीवाला मला बोलता येतं एक राखवायची एक पद्धत असते स्टाईल तशी स्टाईल माझी आहे असं करतो काम करतो पण काय की काय साहेबकडे बोलला मला विचारायचं साहेब असं का मला केटवलं पण त्याला मी कानात सांगतो असं मला विचारायचं साहेब असं का मला केटवलं पण त्याला मी कानात सांगतो असं त्याची अजिबात तिकीट बोलला मला लगेच विचारायचं साहेब मला का लगेच कटवलं तुम्ही सांगतो तू असा करता ठीक आहे विरोधात भाग सोडा येणाऱ्या या निवडणुकीमध्ये सगळ्यात एक जणांनी मी म्हणते आहे माझ्या मतदारसंघामध्ये काय पडझड झाली तर त्याची नोंद ही मुंबईला होईल आणि त्याचे दुष्परिणाम हे माझ्यावर नाही मी आता बघून माझं काय झालं मी राहिलो आता उपकार माझं काही राहिलं नाही पण होईल तुमच्यावर म्हणून तुम्ही थोडस नेटानं राहा उत्साह राहा ठीक आहे दिवस येतील दिवस जातील भोग सरळ आणि दुःख आहे की नाही तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अशी प्रार्थना करतो प्रवास मकर संक्रांत झाली त्या मकर संक्रांतीच्या विक्रांतीच्या मनोरूप शुभेच्छा देतो तर आता उत्साहानं फार नेटानं आपापलं गाव आपापलं तालुका आपलं गल्ली सगळी व्यवस्थित सांभाळा आणि आपली सगळ्यांच्या काळजी नोंद घ्या आणि आपण सगळे उपस्थित झाल्याबद्दल मनपूर्वक मी आता आभारी आहे आणि आपण आता वेळेवर यायला शिका लवकरात लवकर मिळालेल्या तारखा मी जाहीर करू आणि या तारखेला आता नको उद्या नको परवा नको असं करू नका आपण येईल तो दिवस आपल्याला कळवायला तुम्हाला कळवतो त्यामुळे घ्या आपली सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो जय जय महाराज.